नवी मुंबईत स्टंटबाजीचे वेळ चांगलेच फोहत चालल्याचं दिसतंय। अशातच औरा फार्मिंग डान्सचा ट्रेंड येथे प्रचंड वेगात पसरतोय। चालत्या अथवा भरधाव वेगात वाहनांवर उभं राहून हा इंडोनेशियामधील डान्स प्रकार करून सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी मोठा खटाटोप केला जातोय। असाच एक प्रकार कळंबोळी वाहतूक शाखेच्या हद्दीत घडलाय। नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये 3 युवक भरधाव बर्गमन बाईकवर कोणत्याही सुरक्षा विना धोकादायक स्टंट करताना दिसतात, तर एक जण मोबाईलवर संपूर्ण प्रकाराचं चित्रीकरण करतोय। व्हिडिओमध्ये दिसतंय की बाईकवर तिघेही बसले असून कोणीही हेल्मेट परिधान केलेलं नाही। चालक वेगाने बाईक चालवत असताना बाकीचे दोघे धोकादायक डान्स करताना दिसतात। या बेफिकीर कृत्यामुळे केवळ तिघांच्याच नव्हे तर रस्त्यावरचे इतर प्रवासी आणि वाहन चालकांच्या जीवालाही गंभीर धोका निर्माण झाला होता। नवी मुंबई खारघर येथे 24 वर्षीय कंटेंट क्रिएटर नजमीन सुलदे या तरुणीनेही थेट मर्सिडीज कारवर चढून अशाच प्रकारे स्टंट करून व्हिडिओ व्हायरल केला होता। तज्ञांच्या मते अशा प्रकारची बेफिकीर स्टंटबाजी कोणत्याही क्षणी जीवघेणी ठरू शकते। हेल्मेट, सेफ्टी गिअर शिवाय भरधाव वाहनावर केलेली कसरत थेट अपघातालाच आमंत्रण देते। पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारांवर लक्ष ठेवून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे। या 4ही तरुणांना कळंबोळी वाहतूक शाखेने ताब्यात घेत त्यांना चांगली समज दिली आहे। तसेच अशी स्टंटबाजी केल्याबाबत माफीनामा वदवून घेतलाय। पुन्हा अशी स्टंटबाजी करणार नाही आणि इतरांनीही याचं अनुकरण करू नये असं आवाहन या तरुणांनी केलंय। मात्र सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट करण्याची वाढती स्पर्धा थांबवण्यासाठी समाजातूनही जागरूकता आवश्यक असल्याचं मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।